सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित MSLTA सहकार्याने आयोजित केलेल्या MSLTA SDLTA $25,000 महिला ITF प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या वैदेही चौधरी सहजा यमलापल्ली यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर भारताच्या ऋतुजा भोसले, मधुरिमा सावंत, वैष्णवी आडकर, श्रीवल्ली भामीदीप्ती यांचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले। सोलापूरच्या MSLTA टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीत जपानच्या हिरोमी आबे हिने रशियाच्या अव्वल मानांकित मारिया तिमोफिवाचा 2-6, 6-3, 6-4 असा 3 सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून खळबळजनक निकाल नोंदवला। भारताच्या 7व्या मानांकित सहज यमलापल्ली हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या मधुरिमा सावंतचा 6-3, 6-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली। 8व्या मानांकित भारताच्या वैदेही चौधरीने पोलंडच्या वेरोनिका बझाकचा 6-2, 2-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली। चुरशीच्या लढतीत रशियाच्या डारिया कुडाशोवने भारताच्या 5व्या मानांकित ऋतुजा भोसलेचे आव्हान टाय ब्रेकमध्ये 4-6, 6-4, 7-6 असे संपुष्टात आणले। दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवाने भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्तीचे आव्हान 6-3, 6-4 असे मोडीत काढले। ग्रीसच्या तिसऱ्या मानांकित सॅप्फो साकेल्लारिडी हिने भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या वैष्णवी आडकरचा 6-3, 6-0 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले। जपानच्या साकी इमामुराने काल नामांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या बेल्जियमच्या विकी व्हॅन डी पीरचा 6-3, 3-6, 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली। दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या फुनाकोझाकी मिसाकी मात्सुदा या जोडीने लात्वियाच्या डायना मार्सिचेविका व ग्रीसच्या सॅप्फो साकेल्लारिडीचा अव्वल मानांकित जोडीचा 5-7, 6-4, 12-10 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला। वैष्णवी आडकरने सहजा यमलापल्लीच्या साथीत श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्ती व वैदेही चौधरी या दुसऱ्या मानांकित जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। माझा नंबर टाकला पाठवा नंबर टाकला पाठवा कोण पाठवा तुम्ही मला पाठवा कसा नंबर आहे ना